जय महाराष्ट्र मंडळीचं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग. आपण चालू करणार आहे ब्लॉग आपल्या पहिल्या चॅनलवर. हे आपण पाहू शकतो, हे आपला आता सेटअप वाता तिकडा पडलेला असं कसं आहे. आपला सेटअप आहे त्याला ते कधी आपण केलं नाही, पण आपल्या या चॅनलवर शिलेदार या चॅनलवर आपण आहे ना चालू करणार आहे ब्लॉगिंग. माहित नाही कधी पडेल काय पडेल, पण चालू करणार आहे. सगळ्यांना नमस्कार भावांनो. तर फायनली आपण आपली पहिला ब्लॉग आपण चालू केलेला आहे आणि पहिला ब्लॉग सोबत आहे ना आपण या गाडीवर आलेलो आहे. आणि हा आपला स्टार्ट तुम्हाला सांगितलं होतं आपले पहिलेचा ब्लॉग आहे तो राहणार आहे अष्टविनायक. तर त्याला अष्टविनायकामध्ये आम्ही भरपूर लांब आलेलो आहे. आता सध्या जेजुरीवरून मोरेश्वरच्या इथे जाणार आहे. तिथं कसं पुढे जात बघू काय आहे. मस्तपैकी सकाळ वातावरण एकदम गावाकडचं वातावरण एक नंबर झालेलं आहे. धुकं वगैरे भरपूर म्हणजे धुक्याची चादर झालेली डायरेक्टली. आणि सध्याला आता जर आपल्या शेअर चॅनलवर जर तुम्ही बघितलं असेल सिटी स्कायलाईन वगैरे, पण आता मी ब्लॉग चालू करायचं आहे. बघू हा व्हिडिओ पडेल. ब्लॉग कसा आलाय ते नक्की सांगा. सुरुवात केलेली आपण ब्लॉगची आणि पहिला ब्लॉग राहणार आहे हा अष्टविनायकाचं दर्शन. गार खूप आहे, थंडी मस्त मजा. थोडं जरा कॅमेरा चेंज करतो. ही आपली गाडी आणि सध्या हे आमचे भावी युट्यूबर काय लावतोय, माउंट करतोय गोप्रो माउंट करतोय हेल्मेटला. त्याची क्लिपिंग भाऊ तुमचा चॅनलचं नाव? मी स्वतःच आहे, ओळखला असेल तर फॉलो करून घ्या. भाऊचं चॅनलचं नाव आशुतोष सातारकर ब्लॉग आहे. आता तू चला मोटो व्लॉगिंग स्टार्ट होते भाऊची. दोन 3 सेकंद बोल हा. नाही मला हे बघायचंय समोर किती दिसतंय मला. अरे धरून गाड्या आल्या तरी मागणी वाकडा नाही झालेला ना, वाकडा आहे. नाही बरोबर आहे. मी दिसते ना बरोबर, एकदम परफेक्ट बसलेला आहे. एवढी थंडी आहे नाही दिसून नाही, धूर नाही येत. धूर नाही दिसत. ते फक्त मला दिसतो, कॅमेरामध्ये दिसत नाहीये. बाकी सगळं एकदम थंड आहे. तर चला आपण आहे ना निघूया पहिल्या गणपतीच्या दर्शनाला. तर चला बाय बाय. चला एक मस्त ब्रेक तर झालेला आहे आता. म्हणजे सगळं सेटिंग वगैरे करून झालेली, वॉल माउंट वगैरे लावून वगैरे. आता फक्त रेकॉर्डिंग. चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर फायनली आपण आलेलो आहे मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव. तर आपण आता सध्याला दर्शन घेऊया. भाऊ हे आपला रथ आहे. सारखी रे सारखी. नाही रथच. तर आपला रथ आपण पार्किंगला लावलेला आहे आणि ह्याचा हा चालक म्हणजे सारथी आणि मी मागं बसणारा. चालक मला संघटना मी निवांत मागं बसणारा.
मला ह्या गोष्टीवरून एक आठवलं, हा रथ आहे, श्रीकृष्णासारखा हा माझा मित्र आणि मी मागं असणारा अर्जुन असं समजायला हरकत नाही. तर आता आपण जाऊया डायरेक्ट दर्शन घ्यायला. श्री मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र. चला मोरेश्वरचं दर्शन. पहिला गणपती अष्टविनायक मधला एक गणपतीपैकी आज पहिल्या गणपतीचं आपण दर्शन घेणार आहोत. मोरेश्वर म्हणजे मोरगाव. चला एक मस्तपैकी ब्रेक घेतलेला आहे आपण. कडक चाय सोबत मिसळ ना असा ब्रेक. चहा ब्रेक काही ब्रेकची तर खरं गरज आहे, कारण की एवढा लांबचा टप्पा पार करायचा ते आधीमध्ये थांबणं तर आलेलं ते. त्यामुळे असं मस्त एक चहाची असं ते पण एकदम मस्त. चला नाश्ता झालेला आहे भावांनो. तर आपण जाऊया पुढच्या गणपती दर्शनाला. निघूयात दुसरा ते दिपळ गणपती अजून आहे दौंडच्या पार पुढे, दौंड पाटाच्या पार. तर आपण निघूया आता. आपण मोरे मिसळ वगैरे झालेले. मोरे मिसळ नाश्ता चहा पाणी झालेलं आहे. आता आपण सिद्धटेक ओझरला जाणार आहोत. ते आव्हान, तो संस्कृतीचा मान होतो आणि आमचा अभिमान जे म्हणला. चला मोरे मिसळ म्हणून आपण नाश्ता करून निघूया. आपण श्री सिद्धटेक मंदिरापाशी आलेलो आहे आता सध्याला. त्या मस्तपैकी दर्शन घेऊ. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या करायच्यात. दुसरा महागणपती आपल्या या दर्शनासाठी अवतार पाहिलाय. तेरे नावाच्या वर झालंय. ही चित्र खेळ झालंय. हे बघा माग सिद्धिविनायकाचं मंदिर एंट्री गेट आहे, तिथं सुरुवात झाली. आणि आमचे असं तो फाटायचं एक मोटो ब्लॉगर, भावी मोटो ब्लॉगर. झोपीवर राहिल्या अख्ख्या गाडीवर मला चालवताना. मोटो ब्लॉगर म्हणजे मोटर ब्लॉगर. आता मोटो ब्लॉगिंग करणार आहे हळूहळू. बाकी तर काय म्हणलं हार द्यायचा. चला घेऊया दर्शन आपण. देवस्थान एक नंबर दर्शन झालं. लई लवकर एकदम लय लवकर. पहिला गणपती आम्ही गेलो ना, तो जवळपास आम्हाला तिथं 15 मिनिटं म्हणता आम्हाला तिथे एक तास लागून गेला. तास कंटिन्यू थांबलो होतो लाईनीत. तेव्हा आपल्याला दर्शन भेटलं आणि हे एक नंबर म्हणजे एकदम
गेलो आणि डायरेक्ट दर्शन म्हटलं. पण हा सकाळ सकाळ आम्हाला आरती पण भेटली त्या पहिल्या गणपती बाप्पांच्या इथं. सुरुवात मस्त झालेली आहे. नाश्ता पाणी सगळं ओके मध्ये. हे आता फुल गर्दी भक्तांची. चला शिवरला आलेलो भावांना आपण. चिंतामणी गणपती मंदिर श्री क्षेत्र ठेवू. त्याला दर्शन घेऊया आपण आतमध्ये जाऊन. मस्तपैकी मंडप, प्रसाद आणि फूल गणपती बाप्पांसाठी. चला आता तिसरा गणपती ठेवूर तर दर्शन घेऊया. मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. दर्शन घेऊन आलेलं आहे आपण लवकर एकदम 10 ते 15 मिनिटामध्ये. आपण थेऊरचं तर दर्शन घेतलंय. थेऊरचं दर्शन घेऊन आपण त्या थोडं जरा नाश्ता पाणीसाठी जरा थांबलेलो आहे. आणि आता आपण घेणार भेट हे अष्टविनायक दर्शन मागवलं. आणि आता सध्या आपण कुठे थांबलो? सोमेश्वर भेळ आणि मिसळ या ठिकाणी. तुम्हाला एक काही म्हणजे आपण कुठं काय अजून आता इथनं आपण निघणार आहे आणि इथं निघून जाणार डायरेक्ट आपण थेऊरवरनं. थेऊरवरनं कुठे जाणार आहे आपण? थेऊरवरून आता रांजणगाव. हा आता आपण चौथा गणपती करणार आहे रांजणगावचा. आणि रांजणगाव झाल्यानंतर डायरेक्ट उजर वगैरे त्या साईडला जाणार आणि तिकडे एक दिवस सुद्धा मुक्काम करणार आहे. आपला पहिला सिद्धिविनायक सिद्धटेकचा झाला, मयुरेशचा गोरगाव झाला, त्याच्यानंतर थेऊर झालेला आहे. थेऊर नंतर कोलवडे, केसनन, केसनन नंतर लोणीकन, लोणीकन नंतर रांजणगाव करायचं आपल्याला. रांजणगाव नंतर परत ओझरला जायचंय. ओझरला ना ओझर नंतर तिथं ओझरला करायचंय का आपण आज संध्याकाळी? ओझर कम्प्लीट करून आले. ओझर कम्प्लीट करून लेण्याद्री, नंतर लेण्याद्री नंतर महाड, नंतर पाली. असं करत उद्याचा दिवस पण आपण कम्प्लीट करायला. टोटल अष्टविनायक दर्शन उद्या कर्जत मारे. तर आता आम्ही सध्याला स्पेशल पट्टा घेतो आणि भेळेसोबत एन्जॉय करतो. चला बाय बाय. मस्तपैकी दही, ताक आणि मटकी भेळ जिंदाबाद. मस्तपैकी नाश्ता करतो आणि डायरेक्ट रांजणगावला निघतो. मस्त एकदम फ्रेश माइंड मध्ये. चला कंटिन्यू करून घे. जर थोडाफार ब्रेक झालाच पाहिजे. तर चला आपण आहे ना आम्ही करतो ना. हो रांजणगावला पोहोचलेलो आपण. फायनली ट्रॅफिक मधनं निघत आपण रांजणगाव मध्ये आलेलो आहे.
तर फायनली आपण आहे ना रांजणगावचं गणपतीचं दर्शन घेऊन आहे ना आपण चाललो आता ओझरगड लेण्याद्री ओझर प्रकारे बांधलेले असतात. आता हा view तर चला आता ओझर गणपतीकडे. ओझरला मुक्काम आहे. तिथे गेल्यावर परत एकदम मस्ती काही काही नाश्ता पाणी जेवण या त्या गोष्टी होतील. थोडीफार माझ्या मस्ती. आता परत तिथं रूम वगैरे अवेलेबल काय 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 आहे काय 1.5-2 तास तरी लागणार आपल्याला. मस्त ओझर मध्ये पोहोचलं जात आहे थोड्या वेळावर. ओझर मध्ये मस्त म्हणजे थोडंफार आराम तिथं मुक्काम तिथे गेल्यावर बाकीचा स्टॉप तो चालू जातो. प्रतिबिंब काय होऊन जायचंय काय? हा फिरून जायचंय. जायचं का? काय आपला अवतर नाही 20 मध्ये त्याला काय होते पण शक्ती संगम. नमस्कार भावांनो, आलेलो आपण सकाळी मस्तपैकी मॉर्निंग मध्ये झालेला दिवस आणि आपण आलेलो पहिल्यांदा पाहू शकता आपण ओझरला मॉर्निंगला आलेलो आहे. मस्तपैकी हार वगैरे जायचंय मध्ये. आता मस्तपैकी दर्शन घेतो गणपती बाप्पांचं. तो पण एक शूट पण घेतो. पहिलं सर्व वाईट आणि लोकांचं पहिलं असं नाही. तर ओझरच्या गणपतीचं आहे ना मस्तपैकी 1 नंबर दर्शन झालेलं आहे. एकदम म्हणजे 10 ते 15 मिनिटातच आपण आला असेल दर्शन घेऊन.
10 ते 15 मिनिटात आपण दर्शन घेऊन आलेलो आहे. आता आपण करू पोटपूजा. गणपती बाप्पांची तर दर्शन झालेलं आहे. आता आपण आहे ना मस्तपैकी पोहे आणि वडापाव मागवूया. घेऊन वडापाव खाऊया आणि मस्तपैकी आहे ना सकाळचा नाश्ता हा मस्तपैकी पोट भरून करूया डायरेक्ट. जर सोडलंय भावानो आपण आता. आणि आता आपण कुठे जाणार आहे? लेण्याद्रीकडे आपण प्रवास करणार आहे. आपला मस्त आपली स्वतःची पोटपूजा झाली. आता ही आपली गाडी आहे म्हणजे आपला रथ आहे. या रथची पोटपूजा करायची. आपण आलेला आता पेट्रोल पंपवर मस्त फुल टाकी करून पोट भरून त्यांचं आपण डायरेक्ट लेण्याद्रीकडे जाऊया डायरेक्ट. किती हालत होत. गाडीवरून राहणार आहे. कोणतं फोन एवढं मोठं ज्या वेळेस ते घर माझ्या घर बांधणार म्हणजे बांधणार आता. हे मला पण बेस्ट जास्त नाही. एक 2 मजली बांधणार किती लावून द्यायची. तर फायनली आपण आलेलो आहे लेण्याद्री. लेण्याद्री गणपती. आता आपण जाणार आहोत वरती. चला भाऊ ना आपला रस घ्यावा कारण की आपल्याला चढायचं डायरेक्ट लेण्याद्री. तास तर लागणार येऊन जाऊन. तर लेण्याद्रीसाठी आपल्याला एनर्जी ड्रिंक तुमचं रस. चला चला अशी कसा दिसतोय.
काढू शूट. दादा काय दिवशी दम लागलाय दम. आणि वय होते 53 मध्ये. बोल ना काय आलं. पोहोचलो ना फायनल वर. नॉन स्टॉप न थांबता न थांबता न बसतो. मस्त वेग माकडाची बघूया लेण्याद्री. डायरेक्ट लेण्यांच्या आतमध्ये आपण हे पाहू का. आणि आतमध्ये मस्त बसर एकदम थंडगार. म्हणजे एक मागाला तो शॉर्ट तो युनिक आहे. हे तर अजून ते अजून भारी आवाज मोबाईल असतो. काय कसं छोटस खिडकी आहे. खिडकीतून जाऊया आपण. आपण या छोट्या खिडकीतून आलो. सगळीकडे घरा टाईप मध्ये झालं. मग बीच वगैरे छान वाटत. इकडे आहे रे मी. तर आपण लेण्याद्री सोडवले ना परत आपण निघालो डायरेक्टली महाड गणपतीला. आपला हा कितवा गणपती असेल बरोबर. 1 2 3 4 5 6 7वा गणपती आहे महाडचा. आता महाडच्या गणपतीला आपण आहे ना दर्शन घ्यायला चाललेलो आहे. आता दुपार झालेली ऊन आहे तरी पण काय प्रॉब्लेम नाही कारण की आपल्या आयुष्यात स्पीड ब्रेकर आहेच. तर चला आता भेटूया महाड गणपतीमध्ये. नाही मी ऐकलं मला 12 वाजता फक्त. सेक्शन चालू भावांनो चालू का. तर आपण
पोहोचलेलो आहे मड मध्ये गणपती ठिकाणी. तिथं लेण्याद्रीतून निघालो डायरेक्ट आपण इथं आलेलो आहे. मस्तपैकी नाश्ता झालेला आहे. वैतागलो होतो मध्ये मध्ये थोडा ब्रेक घेतला, झोप काढली. झोप काढून येतं आता मस्त चहा पाणी घेतलेलं असतं. त्यासाठी फार आई बहीण म्हणजे तुम्ही. आता जायचं वरती डायरेक्ट. चला डायरेक्ट वरती जाऊया, वरती भेटूया आपण. गणपती बाप्पा. किती सुरेख काढली ना रांगोळी, अख्खी रांगोळी बघ. तर आपण आहे ना पालीमध्ये भावांनो, आणि पालीची मॉर्निंग झाली. काल रात्री पण आपण गणपती बाप्पांचं आहे ना मस्तपैकी दर्शन घेतलं होतं एक 10च्या दरम्यान. आणि आता आपण पालीमध्ये आलेलो आहे आणि पालीमध्ये सकाळची मॉर्निंग झाली. परत एकदा दर्शन तर घेतलेलं आहे. आता दर्शन घेऊन आणि तुम्हाला ते मस्तपैकी रांगोळी तुम्हाला दाखवली. ती एक नंबर रांगोळी आहे. असं रिअलिस्टिक कुठं तर पोस्टर बांधल्यामुळे असं पोस्टर असं वाटतं. आता खूप सारे काय खरेदी आहे, घरी वगैरे प्रसाद न्यायचा आहे, तर प्रसाद घ्यायचा आहे. परत खेळणी वगैरे घ्यायची. लहान लहान आहेत आमच्या घरी, त्यांच्यासाठी भाची वगैरे आहेत, त्यांना आहे ना खेळणी घ्यायची आहेत, कारण की दादा बड्डे. तर बघू हळूहळू तुम्हाला दाखवतो काय काय घेणार आहे, काय नाही खरेदी काय काय करणार. आणि तसंच आम्ही डायरेक्ट निघणार आहे खर्डी पुण्यामध्ये. तर जवळपास आहे भरपूर टाईम लागणार आहे. तामिनी घाटातून आपण डायरेक्ट जाणार आहे. तर तामिनी घाटातनं डायरेक्ट मस्तपैकी तिथले पण शॉर्ट कॅप्चर करतो आणि तुम्ही बघा कडक आला. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करा. काल कुठलं पुस्तक घेतलं होतं? घ्यायचं तू काय करते काय? किती देतात? तर आपण निघालो आता डायरेक्ट घरी. तर आपण घरी जाऊया आता. निघू पालीमध्ये निघल. जवळपास किती मिनिटाचं अंतर आहे रे? 3-3.5 तासाचा आता ट्रॅव्हल आहे. आधीमध्ये थोडा ब्रेक. 1 पर्यंत पोहोचू. पहिले मी नाश्ता करणार आहे. हा, पहिला आपण
भाई तामिनी घाट तामिनी घाट आहे तामिनी घाटामध्ये आपण डायरेक्टली चालू झालं